श्री परमरहस्य अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री जंगमलिंगाय नमः. तुम्ही सांगितले मुक्त स्वरूप मागील अध्यायी अमूप, आता वर्णावे जी स्वरूप सद्गुरु नाथाचे. देवी उवाच रूपं सद्गुरुनाथस्य ज्ञातुमिच्छामि साम्प्रत. ब्रहि मे कृपया देव वल्लभोऽस्मि मम प्रियः. पार्वती म्हणे जी सदाशिवा गुरु तोची देव म्हणावा. ऐसे निरोपिले एक भावा ते मज आता स्पष्ट करा. सद्गुरु रूप कैसे सांगावे जी मज सौरसे. कोण भाव मूर्तित्व असे स्वरूपी त्या. शिववाच गुरुर्माता गुरुर्पिता हितकृत श्री गुरु स्वयं. गुरुदेवात् परमनास्ति तस्मै श्री गुरवे नमः. शिव म्हणे ओवरानने जो सद्गुरु वाचून काही नेने. सर्वस्व माझे गुरु म्हणेन अनन्य भावे शरण तो. गुरु माता गुरु पिता स्वहित करता गुरुची दाता. ज्या परते दैवत नाही तत्वता तया श्री गुरु नमो आता. सखा तो जीवलग जीवीचा गुरुची बंधू मित्र पूर्वज कुळीचा. जयाने परशिव केला जीवाचा तया श्री गुरु नमो. आप्त सोयरा लिंगांगीचा जो उन्मेष शतस्थल ब्रह्माचा. बोधक ऐक्य तत्वाचा तया श्री गुरु नमावे. न गुरुर्दिकं शंभु न गुरुर्दिको हरी. शिव कोपे गुरु त्राता गुरु कोपे न कश्चन. गुरुविना अधिक नाही त्रिपुरारी गुरुविना अधिक नाही हरी. कोपे शिव हरीचा गुरु तारी गुरु कोपे कोणी तारिना. हरे हर गुरुचे अंकित अखंड स्तुती ध्यान करीत. कडी काळ पाया लागत गुरु भक्ताचिया. मन्नाथ श्री जगन्नाथो मद्गुरु श्री जगद्गुरु. स्वात्मा पे सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून माझा नाथ जगन्नाथ माझा गुरु तोच जगाचा गुरु होत. माझा आत्मा सर्वा भूतात्मा निभ्रांत तया श्री गुरु नमो नमो. देवी वाच ध्यानं किमात्मकं ध्येयं पूजा मूलंच किं भवेत. को वा मंत्र सदा जप्य मोक्ष मूलंच किं वदम. पार्वती वदेजी शंकरा दयानिधे करुणा करा. मज सांगा जी उदारा प्रश्न निर्णय करोनी. कोण मूल ध्यानासी कोण मूल पूजेसी. कोण मूल मंत्रासे मूळ मुक्तीसी कोण पै. ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम. मंत्र मूलम गुरु वाक्य मोक्ष मूलम गुरु कृपा. शंकर म्हणे पार्वती प्रती ध्यानास योग्य गुरुमूर्ती. तया चरणी सद्भावे पूजिते अन्य पूजा कासया. ध्यान श्री गुरुचेची करावे ध्याना मूळ गुरु रूप जाणावे. पूजा मूळ गुरु चरण भावे आन पूजा निरर्थक. मंत्रासी मूळ गुरु वाक्य जाण आन मंत्र निष्कारण. जयासी कृपा करी पूर्ण तोची मुक्त जाणावा. श्री गुरुविना मुक्ती नाही वेद गरजे वर्ग बाही.
मुक्तिदाता श्री गुरु पाही मम रूप जाणीजे देवा माझी मीच ईश्वर मृत्यू लोकी वीर माहेश्वर प्रियाचारासी आधार सत्य जाण ओ देवी अंगुष्ठाग्रे अष्टषष्ठी तीर्थान्यपि वसन्ति ते सप्तसागर पादोर्धे तरद्दकुल पर्वतः अंगुष्ठी 68 तीर्थे असते अष्टतीर्थे स्नानी वसते सप्तपदे नांदते जया श्री गुरुचिया महातीर्थ सप्तसागर तेही चरणे वतसी स्थिर कुल पर्वत धुरंधर गुरुपदी नांदिते ते नक्षत्र ग्रह ग्रहद्राद्य तस्य गुल्फे वरानने जंगाया वसते नित्यं शतत्रिशत्व मालिका ईशानादि रुद्र जे असती गुल्पद्वयी नवग्रह वसती जागे 36 तत्वे नांदते तया श्री गुरुचा सप्तसागर पर्यंत तीर्थस्नानेषु यत्फलं सहस्रगुणातीत तस्माद गुरुपादांबुधारणं सप्तसागर सृष्टीची तीर्थे जे ते देते दान फळाते सहस्रांश गुरु अंगुष्ठ थेंबांते न पावती सरीकी जे फल गुरु सेवन तीर्थाचे शेष वर्ण शक्ती ना महिमा तयाचे माम्या काय वदावे वाचे पामराने निराकार गुरु प्रक्त साकार लिंग रूप भाकम ज्ञानत्वमुपो भयं नित्यं भज सज्जुजा सिद्धये श्री गुरुमूर्ती असे निराकार लिंग मूर्ती असे साकार परी जाणून उभे निराकार एकत्वे भजी जय पाताळ घृत तेची घोटले तरी काय घृत पण आवडे आले तुम्ही निराकार गुरुत्वाकारले लिंग रूप कापूर आकार दिसे रवा परी तो परिमळची अवघा तैसा लिंग रूप जाणावा गुरुचे आकारला म्हणून लिंग तो गुरुचे जाणीजे अभेदत्वे उभया पूजिजे दयाच्या अंग संग होणी असिजे निरंतर ओ पार्वती गुरु रूप तो विद्वान शिव रूप मिति स्मरण अशरीरात्म संबंधी गुरु शिष्य मनुग्रहेत ज्ञानी गुरु आणि शिव एक असे उभय वर्ग निर्गुण निराकार भासे गुरु निराकार भाविजे विश्वासे सदा शिष्याने लिंग रूपी जो परम पुरुष जो न कळे वेद श्रुतीस तया न म्हणावे आकारास निर्गुण निराकारची जाणावे गुरु ही आहे तये परी तयाची देवाहुनी अधिक थोरी वर्णिता विर्शिनले वेदचारे अगम्या अगोचरूरा शिव तो निराभास वासना कोणासी पाहता वेदशास्त्र पुराणासी तो भासवी शिष्यासी म्हणून शिवासी गुरु अधिक जो ध्याना जपारा मावरी गवसेना कोणासी कोणे परी तो शिव स्वयं शिष्यासी करे अधिक म्हणून गुरु शिव परब्रह्म होय सहे परी भेटे बोलणे न घडे काही हा भेटे बोले समाधान करी सर्व हे त्या लागे गुरु अधिक पूजा पत्रे भाव भक्ती कैसी करावी निराकार प्रती सेवेसी गुजेसी गुरु मूर्ती मनोनी विशेष गुरु पर शिव एकची पाही परी पर शिवा बोधने बोलणे नाही हा बोधी बोले सोय स्वरूपाचे ठाई समरस करी निराकारची आकारला जर जीव तारावया गुरुरूप झाला म्हणून मनुष्य म्हणून तयाला परब्रह्मचे तो यो गुरु काय रूपेण गुरु भावच भावेत शिष्य ज्ञान पदेपेन अप्रमाण अगोचर शिष्याने देह भावना गुरुसिन भजा विजय अप्रमाण अगोचर गुरुत्वे जाणीजे ऐसे जाणून भजी तरी ज्ञान सहजे
अप्रमाण गोचर होय गुरु से देहधारी मानिता माणूस ब्रह्मत्वे न बैसे विश्वास तरी तो केवी पावे पर ब्रह्मास गुरु माणूस मानिता गुरु मानवन भावी जे विश्वासे तयासी सोय ज्ञान प्रकाशे मग आपणही होय गुरु रूप सरिसे गुरुधानी केट भंगी वैरधाने तत्काळ भंगची होणे मा शिष्य तरी सद्भाव ध्याने गुरु रूप केवे न विजय म्हणून गुरुचे ध्यान करावे तरी गुरु रूपची भावे झाली आकडे काळ स्वभावे शरण येते ओ देवी गुरु देहधारी न मनवावे ब्रह्म अगोचर तया जाणावे तरीच परब्रह्मा पावावे येणे भावे करुणिया सद्गुरु अव्यक्त असते व्यक्त शिष्या उपदेशिते प्रदीप्तयसी ज्ञान ज्योते दाखविते पूर्ण ब्रह्म तेव्हा ते होते गुरु रूप येते ब्रह्मानंदी झेप शिष्य गुरुत्वाचा विक्षेप न उरे कदा ते गुरु शिष्याना दिसे भेद ज्ञान योग्य असे अभेद गुरु कृपे होय सद्गद तो सत्शिष्य जाणावा एकमूर्ती त्रयो भागा गुरुलिंग तु जंगमा जंगमाच्या गुरुलिंगम त्रिविध लिंग मुच्यते एक निर्गुण मूर्ती त्रिभाव आली गुरुलिंग जंगमैसी भासली म्हणून तिनी मिळून एक रूप जई झाले तोची जंगमातवा लिंग तो गुरु तोची जंगम जंगम तोची लिंग उत्तम त्रिविध लिंग ऐसा नेम अशी जेव पार्वती या सवती निरूपा माझारी माझा वास असे सुंदरी तदज्ञ स्थाना भितरे अग्रजात असे मी लिंग रूपी जो सद्गुरु वाहे स्वधर्माचा अहंकारू तोची वीरशैवाचारू उद्धारू जगा माझे जो भाव गुरुसी पाही तोची असावा लिंगाचे ठाई तोची भाव जंगमाचे पायी विश्वासे असावा गुरुदेव महादेव मेक भावेन भावेत भावद्वय विभागेन नरके कालमक्षयम श्री गुरु श्री सदाशिवासे ऐक्य भावे भजिजे तरी गुरु रूपची भावे द्वैते भावे निरयास जावे कल्पांतावरे गुरुदेव आणि महादेव उभय नसे भेदभाव म्हणून असे श्रेष्ठ प्रभाव गुरु पूजनी ठेविला गुरु रूपोद्भवम लिंगम लिंग रूपोद्भव गुरु भक्त भेदवादेयो चांडालो गुरु पातके गुरु पासून लिंग प्राप्ती लिंगापासून गुरु तृप्ती उभया ठाई शिवाची व्याप्ती असे जाण पार्वती गुरु माझी लिंग लिंगा माझी गुरु ऐसा भक्ताचा असावा निर्धारू लौकिक भावे धरी वेदाकारू तो चांडाळ गुरु पातकी लिंगासी गुरु भावने पूजी जय ते पूजन गुरु से अर्पे सहज म्हणून अष्टविधार्चने पूजी जय त्रिकाळ लिंगासी स्थावर आणि भुजे चरण हे दोन लिंगाचे प्रकार दोन्ही रूपी मीच ईश्वर परी गुरु चरणलिंग जाणावे म्हणून गुरु सिद्धाता अर्चिता गान कोटी लिंगाचे घडे पूजन बुद्धिपाते भोजन दान घडतसे अनायासे कोणी म्हणते लिंग तरी साकार ते भजता केवी संतोषे विघ्नितराकार या दृष्टांत एक साचार जेने संदेह फिटे नट सोंग रूपे अवगला सोंगे देखोनी सभे संतोष झाला सोंगा त्याग दिदला नाना विध त्याग सोगाने भोंगेला तो सोंगातीत नटसी पातला सोंग लटके म्हणून पावला त्याग नटासी चकी मनोली लिंग जंगमी भजन जे जे की जेते ते अर्पे गुरु सहजे ऐसिया अभेदे जो भजे तो गुरु भक्त ओ देवी
यो गुरुमृत भावेन तदन्ययश्च शोचितं गुरुलिंग प्रसादंच नास्ति तस्य वरानने। गुरु मृत्यू पावला हे भावना भावनी अंतकाळी करी रुदना तो गुरुपुत्र नो हे अज्ञाना माझी लेखी जे का मनसी तरी तो निराकार यासी मुळीच नाही शरीर तो अविनाशी अजर अमर मृत्यू तीत तो ऐसी या सद्गुरु सेनेनोनी जो मृत मानितो चांडाळ अज्ञानी त्यासी गुरुलिंगाचा प्रसाद कोणी न दे आवाओ देवी गुरु ब्रह्म ऐसे नेनुनी भक्ती करी पावे जने मृत्यू पावला हे मने आने तो चांडाळ जाणावा गुरु रूप सबरा भरीत त्याचा न लगे मानवा अंत अदृश्य अगोचर अतीत असे जाण सर्वा ठाई चर गुरु चिरंजीव न माने जो मानव तया प्रसाद वैभव नाही नाही सर्वथा प्राणलिंगी एक करुणी लिंग प्राणाहुन प्रिय माने ऐसे अभ्यासोनी वर्ते जनी तोची वीर शैव जाणावा त्याने केला देह त्याग तो जाणावा महायाग प्राण राही लिंगी सांग म्हणून दग्ध करू नये प्राणेन लिंग संयुक्तं लिंगेन प्राण संयुक्तं प्राणेन तथ्य कायस्य दहनं वर्जयते सुदे लिंग आणि प्राण एक होऊन प्राणलिंगी लिंग प्राणी मिळून तो असती तयाची या देहा लागून दग्ध न किजे ओम का मनसी तरी एक पुढती तुझ निरोपितो दृष्टांती जेने देहाची बुंथे तात्काळ जाय दग्धस्य दहनं नास्ति पाकस्य पचन नहि ज्ञानाग्नि दग्ध देहस्य न च दाहो न च क्रिया जैसा सिद्ध अन्ना ते उपरी पुन्हा पचविता निर्धारी विषतुल्य होय सत्वरे प्राणहरण करावया तयाचे परिलिंगधारी दहन करिता दोष भारी प्राणहानी होय एक सरे म्हणून दाहो वर जावा जे दग्ध झाले ते काय जाळावे जे पाक झाले ते काय शिजवावे तैसे ज्ञानाग्नीने दग्ध स्वभावे त्यासी दग्ध करू नये लिंग आणि प्राण एक होणे एरासे वस्तुपणी त्याचा देह घालू नये अग्नी मा देह क्रिया कैची जे शिवाग्नीने दग्ध झाले त्याचे दहन कदा काळे करू नये हि मनग बाळे उदक क्रिया वर जावी वरानने गुरु तस्मात् पशुना प्रतिरिष्यते पशुपाश विनर मुक्त्यो गुरु भाव निरक्ष्यते अवो वरानने एक स्वभाव पण गुरु ते सर्व पशु पती म्हणून पशुचे पाद छेदून निर्मुक्तपण करिनाम मात्रे एक भावी गुरु वस्तु निरक्षिता पशु प्राणी पावती मुक्तता तोची गुरु परब्रह्म भाविता आपणही तेची होय मीच असे पशुपती सगुण रूपे श्री गुरु मूर्ती जन्म खुंटवून मुक्ती पास छेदून देतसे जन्मा येण्याचे कारणे अनेक पाप पुण्य समानची देख त्या वाचून नरदेहा सुख मिळेची नाही जाण पा जरी नरदेह पावला उत्तम तरी पुढे 84 चा नेम करून ठेवला प्रचंड येम शिक्षा द्यावया प्राणियासी त्याचे हेर चित्रगुप्त भूमंडळी असते अलिप्त ज्या ज्या कर्मी प्राणी होती लिप्त ते वरिष्ठ लिहिता ते अंतितया ते चिनेते पाप पुण्याचा झाडा घेते निर्दय शिक्षा अधोगते प्राणी भोगिती यातना
परिजय माझे पूर्ण भक्त तया पुढे यमराबत तयासे प्रार्थुनिया शिवदूत अंतिनेती शिवपदा माझी या दूताची सरे तुझे देव काही न करे मम आज्ञा मोडिता एक सरे प्राप्त होती कष्टाते भस्म रुद्रांश केतम देह जरी मधुदे स्पर्शला आहे त्याचा शिरछेदू पाहे वीरभद्र साक्षी पै जो प्राणी माझा अंकिला तया न पाहवे यमडोळा आज्ञा असे कळी काळा शिवभक्ता वंदावे शिवाचाराचे नियोगे जे चालती अनुरागे तया मोक्षाची जागे तिज सत्य कैलासी पतिरेव गुरु स्त्रीणाम परानुग्रह नैवच सुरतार्चित संतुष्ट सुभगो लिंग संयुक्त श्रीपतीच गुरु बोलिजे तियसीच पराची दीक्षा न दीजे तन मन धन अर्पण कीजे तियसी तेची भक्ती जेने जेने अंगे पती संतुष्ट होय तेने तेने अंगे होत जाय पतिव्रता म्हणावया कारण काय जे पतीच व्रत तियसी तैसे अष्टभोगी संतुष्ट जे लिंग योगी संयोगे भोगी लिंग निष्ठ भावने भोगी वरिष्ठ लिंग संयोगे भोगितो लिंगांगीची स्वपत्नी श्रेष्ठ अभेद भावे भोगे वरिष्ठ लिंग पूजा करी एकनिष्ठ सदा संतुष्ट मानसी पती पत्नी एक आसती सव्याप सव्य अंग भौतिक पूर्वाजित असे नैष्टिक तरेची घडे सत्य हे गुरु लिंग आणि आपण एक या लागे स्त्री पतीचा अनुग्रह देख म्हणून जरी दोहासी गुरु एक घडे तरी भेद नाही दीक्षांच पती पत्न्यश्च गुरु रेखा भवेत खलो तन्मनम प्राण नैवेद्य मती सौख्य वरानने स्त्री पुरुषासी एकची गुरु एकची दीक्षा दिजे हा निर्धारू दोहीची भाव भक्ती घडे एकाकारू वेदन घडे दोहीसे त्या दोहाचे घडे जे भक्ती सुख तो सर्व भोक्ता होय गुरुची एक संतोषणी होय मोक्षदायक उभय वर्गासी गुरु दीक्षापती पत्न्यो रनान्या भेद भावत यदि सच्चा चेतना तत्व भक्तहीन सुरेश्वरी पतीसी पत्नीसी दोन्ही गुरु बोलले नाही घडले तरी भेद झाला पाही दोघे भजती दो ठाई तव दोन भाव जाहले दोन गुरु तव दोन भाव तव दोन देव तव दोन मोक्ष पद ही सर्वथैव दोन प्रकारे आसित की पती पत्नी म्हणती एक जी त्याची अर्धांगी अर्ध भौतक हे तव वाक्य झाले मिथ्येक जव झाले दोन भाव हे ज्ञान ये तरी न मानिती उभयाचा एक भाव असावा म्हणती म्हणून दोहासी दीक्षा प्राप्ती एका गुरुने दिजे मुळीच दोन्ही भिन्न असावी तरी दो गुरुची दीक्षा घ्यावी ते आधीच एक स्वभावे जैसे देह आणि आत्मा या लागी उभयासी गुरु एक भाव होता होय निज सुख भेद खंडता मोक्षदायक होय श्री गुरुनाथ पती पत्नी भातृपुत्र दासी ग्रहा पदाति नाम्न एक दीक्षा भवे देवी विशेष शुद्ध भक्तिमान या लागे पती पत्नी बंधू पुत्रा एकची गुरु दीक्षा सर्वत्रा ग्रहीचे दासी सेवक पुत्रा एकचे गुरु पाहिजे का म्हणसी तरी एक सर्व घरची या गुरु झालिया एक तरी एक भाव होय सर्वांचा देख एक गुरुचे पायी सर्वाचा एक भाव एक विश्वास झालिया
मग सहज जाती मोक्षाची आठाया, ते भिन्न भिन्न दिसते परिकाया, एकचे सर्व असे एक भाग विशेष शुद्ध भक्ती, जया घडे एक चित्ती, तया मोक्ष पदाची प्राप्ती, घडे एक हो देवी, गुरु रेखा तथा लिंग, एक दीक्षा विशेषतः, प्रसाद केवं सात, सत्यमेव मयोदितम्. घरच्या सर्वांशी गुरु एक, सर्वांशी लिंग देता एक गुरु देख, एक दीक्षा प्रसाद अनेक, दुसरा नाही, एक गुरु तवई लिंग एक प्रसाद, एकत्वी ते खंडला भेद, दुसरे नास्ती म्हणून मोक्ष पद, अभंग वरानने. सतीपती दोघे नांदता, देहीचा भाव एक नसता, तरी मुक्ताची केवी होय प्राप्तता, म्हणून उभया एक गुरु, भिन्न गुरु असता जाण, भिन्नाचारे वर्ते मन, जेते स्त्री पुरुषा सौजन्य, कदा काळी असेना, दोन भाव दोन भक्ती, भिन्नाचारे उत्पन्न होते, परधर्मितया निंदिते, एक नसे मनोनिया, न भवेत पती पत्न्यश्च गुरुद्वय वरानने, गुरुद्वयंच लिंगंच द्वमेव भवेत तदा, पती आणि पत्नीस एकची गुरु असे उभयास, दोहांसी दोन गुरु होता विश्वास, दोठाई जाहला, दोन गुरु तव दोन लिंग, दोन लिंग तव भाव ही अंग, द्विभाव तव मोक्ष न घडे सांग, म्हणून एकचे गुरु कीजे, पुरुष हा स्त्रियेचा गुरु, हाची शास्त्राचा होई विचारू, परिपती गुरु तोचे स्त्री गुरु, निर्धारे जाणावा, पती गुरुच्या वचने, सतीने वर्तावे अनुदिने, नाही तरी द्विभावे वरानने, मोक्ष नये हतासी, जरी स्त्री पुरुषा दोन विचार, तरी तो जाणावा अनाचार, एक विचारे वर्तता साचार, यश कीर्ती वाढतसे, म्हणून भेदभावा त्यागावे, एका गुरुलिंगासी भजावे, तेने गुरु कृपा ही स्वभावे, प्राप्त होय अनायासे, गुरु कृपा होता निशंक, तो गुरु रूपा आवश्यक, गुरु रूपाचा गर्व देख, आणि तानरक कल्पवरी, देह कावलासी कैवल्य केले, जेने स्वस्वरूप शिष्यास दिले, जीवा शिवपदी बैसविले, गुरु माते वात्सल्य, ऐसे सगुण निर्गुणातीत करुण, चारी मुक्तीची आपैल तिरी नेगुण, पांचवीच्या सायासनी पूर्ण, बैसविले कृपाळुत्वे, मनोनी परब्रह्म जो पावला, तयाने न विसरावे गुरु स्वामीला, विसरे तोय जाय अधोगतीला, सत्य सत्य पार्वती, यास्तव गुरुपुरते दैवत, नाही नाही त्रिभुवनात, मी तुझ सांगितले निभ्रांत, बजा निश्चय श्री गुरुसी, यदा दीक्षा द्विधा चैव, प्रसादो द्विविधं भवेत, एव हि द्विविधं देवी, विशेषं पातकं भवेत, जेते दीक्षा दोन तरी प्रसाद दोन, दोन भावे केवी होय पावन, भिन्न भेद देते पातक दारुण, घडे ओ देवी, पती पत्नी गुरु लिंग, एक भावन पश्यती, अष्टाविंशति कोटिस्तु नरके कालमक्ष्यम, पती पत्नी गुरुलिंग मूर्ती, जे एक भावे न पाहती, 28 कोटी वर्ष जाते, निरय भोगासी, म्हणून भेदभावा त्यागावे, एकत्वी गुरुलिंग जंगम भजावे, मग गुरुत्वाची स्वभावे अंगासी, जरी गुरुत्वये अंगासी, तरी फुगार नाही त्यासी, ऐसे गुरु भजने पावने गुरुत्वासी, गुरु भजनचे असी जय, शास्त्री जय पंचमा मुक्ती म्हणते, चहु मुक्तीची माता तिची वसते, जी सायुज्यावरते गुरु भक्ती, ते पाचवी बोलुजे, 13वे सायुज्य पर जो झाला, तो तेव्हाची क्रिया कर्मासी मुकला,
परी गुरु भक्ती से उरला सप्रेम भावे जेने कावलाचे कैवल्य केले रंकाचे राज्य पद दिदले जीवासे शिवपदी बैसविले जया गुरुनाथे शेकी सेवकत्व हे नेले निर्गुणत्व जेने दिले गुण नास्ती म्हणून निर्गुणत्व दिले अनुपम्य केले गुरुराय ऐसे सगुण निर्गुणातीत करुण स्वतः सिद्ध केले चिदानंद घन तया गुरुसिना भजे ऐसा कोण चांदाळ पातकी असे मनोने परब्रह्म जरी झाला तरी भजिजे गुरु स्वामीला न भजता जाय निरयाला सत्य सत्य व पार्वती मनोने गुरु परते दैवत नाही नाही हो निभ्रांत या लागे पूजन भजन एकांत तयासीच की ऐसे गुरु महात्मे निरोपिले तेने पार्वतीचे चित्त संतोषले संतोषणी पुसू आरंभिले परम रहस्याते इति श्री गुरु महात्म्य उत्तम हे गुरुपुत्रा शिवय परम तू माझी भक्त म्हणून परम निरोपिले देवी इति श्री परम रहस्य सारा अमृत त्याची टीका करो निप्राकृत कृत्य कृत्य किंकर मनमथ पंचमाध्याय संपविला इति श्री परम रहस्य हर गौरी संवादे गुरु महात्म्य निरूपण नाम पंचमाध्याय पूर्ण संत शिरोमणि मनमत स्वामी महाराज की जय राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय श्री गुरु डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज की जय विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय मानुर मठ नागनाथ भगवान की जय ओम शांति शांति शांति।